नेहा आणि आदित्यचं नुकताच लग्न झालं होतं. सगळे परफेक्ट वाटत होतं. नवीन घर, नवीन आयुष्य. पण काही दिवसांनी नेहाला एक गोष्ट विचित्र वाटू लागली. आदित्य रोज रात्री 2 वाजता उठायचा, हळूच हॉलमध्ये जायचा आणि कोणाशी तरी गुजबुजत बोलायचा. पहिल्यांदा नेहाने दुर्लक्ष केलं, पण एक रात्री तिनं ठरवलं की आज सत्य कळवायचं. ती हळूच त्याच्या मागे गेली. हॉलमध्ये मंद प्रकाश होता. आदित्य सोफ्यावर बसला होता आणि समोर कोणीच नव्हतं, पण तरीही ती बोलत होता. मी तिला काही सांगितलं नाही. तू काळजी करू नकोस. नेहाच्या अंगावर काटा आला. अचानक आदित्य शांत झाला आणि समोरच्या भीतीकडे पाहत म्हणाला की ती इथेच आहे. नेहा घाबरली. तिने लाईट लावलं. कोणीच नव्हतं. तू कोणाशी बोलतोयस? नेहा वरडली. आदित्य हळूहळू तिच्याकडे वळाला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. तो म्हणाला, माझ्या पहिल्या बायकोशी. नेहाला श्वास अडकला. पण ती तर नेहा बोलू शकली नाही. आदित्य हळूच म्हणाला, ती अजून इथेच आहे आणि तुला आवडत नाहीये. अचानक थंड वारा सुटला. नेहाला त्याच्या मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. ती हळूच वळाली. आरशात तिच्या मागे एक स्त्री उभी होती. पांढरे कपडे, विकटलेले चेहरा आणि आणि डोळ्यात राग. त्या स्त्रीने हळूच नेहाच्या खांद्यावर हात ठेवला आणि गुजबुजली, आणि हा माझा नवरा आहे. क्षणात लाईट बंद झाली. पण आणि घरात एक जोरात किकोळी घुमली. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.